नमस्कार, द वॉइस न्यूज से मैं प्रगति सिंह, जहां प्रतिदिन हम बताते हैं आपके आसपास की जुड़ी घटनाओं के बारे में, जिसका है सीधे जनता से सरोकार। एक नजर आज की सुर्खियों पर। दिनांक 15 अप्रैल को वसई न्यायालय में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के अवसर पर एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज और महात्मा ज्योतिबा फुले की जयंती संयुक्त रूप से मनाई गई। इस कार्यक्रम में वसई न्यायालय के सभी न्यायाधीश उपस्थित रहे थे। साथ ही वसई तालुका की सभी अधिवक्ता संगठनों के पदाधिकारी भी विशेष रूप से उपस्थित रहे। इस कार्यक्रम का उद्घाटन माननीय जिला न्यायाधीश द्वारा द्वीप प्रज्वलन और महापुरुषों के चित्रों पर माल्यार्पण कर किया गया। इस अवसर पर वसई तालुका बार एसोसिएशन की उपाध्यक्षा एडवोकेट साधना धुरी, सह सचिव एडवोकेट मनोज तिवारी, वसई वकील संघ के अध्यक्ष एडवोकेट जॉर्ज फोर्गोस, वकील संघ की अध्यक्षा एडवोकेट दर्शना त्रिपाठी, एडवोकेट अंजलि पाटिल, एडवोकेट विलियम फर्नांडिस, एडवोकेट मोजेस रोड्रिग्स, एडवोकेट सोम कुंवर, एडवोकेट कांबले, एडवोकेट अरुण तिवारी, एडवोकेट अजय मिश्रा, एडवोकेट ज्योत्सना वर्तक, एडवोकेट युवराज शुक्ला और अन्य अधिवक्ता इस कार्यक्रम में उपस्थित थे। इस कार्यक्रम का संचालन एडवोकेट आनंद भरत ने किया। इसके पश्चात एडवोकेट सदाशिव हटकर, एडवोकेट राजेश गायकवाड़, एडवोकेट प्रहलाद राणा और एडवोकेट चेतन भोईर ने प्रेरणादायी भाषण दिया। कार्यक्रम की आभार विधि एडवोकेट पूनम जाधव पाटिल द्वारा की गई। इस कार्यक्रम का सफल आयोजन एडवोकेट भरत पाटिल, एडवोकेट आनंद जी भरत, एडवोकेट पूनम जाधव पाटिल द्वारा किया गया। ब्युरो रिपोर्ट, द वॉइस न्यूज। महाराष्ट्रातलं असं कुठलंच घर नसेल की ज्याच्यात याची पूजा होत नाही। म्हणजे देवघरामध्ये याच्यातला एक तरी फोटो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात देवतुल्य व्यक्तिमत्व गेल्या 300-400 वर्षांमध्ये अशी दुसरी व्यक्तिमत्व झाली नाहीत। नेहमी आपण का जयंती का साजरी करायची, समाजासाठी जयंतीचे काम केलेलं आहे, ते जर आपण विसरलो तर येणारी पिढी नपुंसक पिढीला ह्या गोष्टी माहीत पडल्या पाहिजेत की समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांच्या कर्तृत्वाची उजळणी व्हावी आणि ते संस्कार आपल्या मनावर कुठेतरी होत राहावे। म्हणून यांची जयंती दरवर्षी योग्य पद्धतीने साजरी केली पाहिजे। आज आपल्याला स्टाफ आणि ते उपस्थित जेवढे पक्षकार आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीची हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेबांबद्दल अगदी त्यांच्या लहानपणापासून विद्यार्थी अवस्थेपासून त्यांना जी एक अभ्यास करण्याची एक आवड होती, 16 तास 17 तास ते अभ्यास करत होते। त्याच्यानंतर मग ते कॉलेजमध्ये गेले, ते पहिले डॉक्टर भारतीय होते, ज्यांना PhD फॉरेन कंट्रीमधून मिळालेली होती। ही फक्त आज ते जेव्हा आपले लेबर मिनिस्टर होते आणि त्यांनी आपली या देशामध्ये जेव्हा प्रवास केला, वेगवेगळ्या ठिकाणी कामगारांचे काय हाल होत आहे त्याच्यावरती त्यांनी जे काय केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे। ते 10 तास काम करायला लावत होते, तिथे वर्किंग अवर्स फक्त 8 तास करण्यात आलेले आहे। आठवड्याची सुट्टी त्यांना मान्य करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर महिलांसाठी मेटर्निटी लिव्ह हे सुद्धा त्यांनी मान्य करून दिलेलं आहे। ह्याचा ही जी माहिती आहे बऱ्याच लोकांना कदाचित माहिती असेल, कदाचित माहिती नसेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारख्या। पण फक्त लेबर मिनिस्टर असल्याने त्यांनी एक मोठा जो वर्ग आहे आज आपण सुद्धा काम करतो, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी पदावरती आहे, ते काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट आपल्याला इनडायरेक्टली मिळतो, पण आपल्याला जाणीव नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी उल्लेख केलेल्या आहेत। म्हणून एक थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे। पुन्हा एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांचं राज्य चालवताना अंगीकारल्या होत्या, निरपेक्षपणे त्यांनी त्यांचं काम केलं। त्याच विचारांचा प्रभाव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंवर, महात्मा ज्योतिबा फुले त्यांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले, तोच विचाराचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि त्या प्रभावातूनच त्यांनी सामाजिक कार्य, शैक्षणिक चळवळ केली। तसं स्त्री पुरुष समानता, समानतेच्या बाबतीत तत्काळ त्या काळात
उपलब्ध असलेल्या याच्यानुसार शिवाजी महाराजांनी कार्य केलं होतं. त्याच पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा तेच कार्य पुढे अंगीकारलं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता. महात्मा ज्योतिबा फुलेंचं जो साहित्य होतं ते साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण पाहिलं आणि त्याचा प्रभाव त्यांच्या ठिकाणी ते त्यांना गुरुस्थानी मानत. ते विचार त्यांनी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचं तरुणपण, नंतर त्यांचं पुढे राजकीय आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, सामाजिक आयुष्य जगताना ते कसे घडले. माझ्या वाचनात एक असं आलं आहे तर केवळ पुस्तकांसाठी घर विकत घेणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. स्पेशल घर पुस्तकं ठेवण्यासाठी त्यांनी विकत घेतलं. यावरून त्यांची वाचनाची आणि ज्ञान संपत्तीची गोडी लक्षात येते. त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग, त्यांना जे मिळालेल्या गौरवी पदव्या होत्या आणि त्याचं सगळं जे मान सन्मान त्याचा उपयोग संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी वापर केला. असा कोणताच विषय नाही ज्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण केलं. त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास संशोधन या सगळ्या विषयावर त्यांचं लिखाण आहे आणि ते प्रसिद्ध झाले, निर्विवाद आहे. संदर्भासही त्यांनी बरेचसे दाखले देऊन लिखाण केलेलं आहे. अर्थशास्त्रावर सुद्धा त्यांचं फार चांगलं लिखाण आहे. ते आता काही गोष्टी आपल्या समजण्या पलीकडच्या आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नसतं, परंतु त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत ते सांगतात तर त्यांना बेस बऱ्याचदा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा असतो. या सगळ्या काळामध्ये त्यांचं कौशल्य पाहून, त्यांचं ज्ञान पाहून त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षतेत झाले ते शिल्पकार झाले. त्यांनी अशी राज्यघटना तयार केली जी जगात वैशिष्ट्यपूर्ण. त्याचा उपयोग सर्वांना होतो. ती जेवढी फ्लेक्झिबल आहे, जेवढी रिजिड पण आहे, गरजेनुसार ती कठोर होते, गरजेनुसार ती लवचिक पण होते. त्यामध्ये दिलेले फंडामेंटल राईट्स, मार्गदर्शक तत्त्वे सुद्धा फार उत्तम आहे. त्यांचं क्षेत्र म्हणतं वकिलीचं. त्यांनी वकिली शिक्षण घेतलं आणि आपल्या फील्डसाठी म्हणून गरजेचं आहे का त्यांनी जो महाराष्ट्र 14 पर्यंत सत्याग्रह केला तेव्हा तो एक खटला झाला त्या काळात आणि त्या खटल्याचं सर्व प्रोसिडिंग आता रोजनाम्यासहित, लिडिंगसहित, पुराव्यासहित, जबाब, पार्टीचे जबाब आणि सगळ्या पार्टीच्यात असलेले डॉक्युमेंट, दाखल असलेले डॉक्युमेंट्स, एक्झिबिट्स हे सगळे एक पुस्तक लिहिण्यात आलं. मला त्या ज्युडिशियल ऑफिसरचं आहे, रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर आहे, त्याचं नाव मला लक्षात नाही होतं. विस्मरण झालं, माझं नाव लक्षात नाही. परंतु बहारच्या 14 तळ्याचा सत्याग्रहाचा खटला, 14 तळ्याचा खटला या नावानं ते पुस्तक आलेलं आहे. त्याचं मराठी भाषांतर पण झालेलं आहे आणि ते मराठी भाषांतर पुस्तक रूपात सुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या शैक्षणिक विद्वत्तेचा आणि त्यांच्या संपूर्ण वाचन समृद्धीचा उपयोग, वकिली पेशाचा उपयोग समाज जीवनात केला, समाजाच्या उद्धारासाठी केला, सर्व पीडितांना न्याय मिळण्यासाठी केला आणि त्यांचं राज्यघटनेने केली. जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अनुभव आले ते वकील म्हणून आपल्याला सुद्धा रोज नकळत प्रत्यक्ष खबरों में बने रहने के लिए तो वॉइस न्यूज को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।